नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 किमान पेन्शन बाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95च्या किमान पेन्शन 7,500 रुपयाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेच नाही, म्हणून सरकारने असे उत्तर दिले। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला। खासदार अरविंद गंपट सावंत यांनी कामगारांनी रोजगार मंत्रालयाला प्रश्न विचारला होता। सरकारने स्पष्ट उत्तर दिले की किमान पेन्शन, DA इत्यादी सुविधांबाबत न्यायालयाचे कोणतेही निर्देश नाहीत। सरकारच्या उत्तरानंतर पेन्शनधारकांनी खासदार आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले। EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव म्हणाले, जेव्हा EPS 95 पेन्शनवरील प्रश्न असा असेल तेव्हा त्याचे उत्तरही असेच असेल। किमान पेन्शन बाबत एकही खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला नसल्याचे मला माहिती नाही। सर्वोच्च न्यायालयात पेन्शन वाढीचे शेकडो खटले दाखल झाले, तसेच 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या मुद्द्याच्या अनुपालनाबद्दल सरकारला संसदेत प्रश्न विचारला असता तर बरे झाले असते। पेन्शनर मनू कुटला नागेंद्र बाबू म्हणाले, EPS 95 किमान पेन्शन बाबत NSE नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात गरीब पेन्शनधारकांसाठी नैसर्गिक न्यायाची तत्त्वे मागावी लागली। यावर ठोस वास्तव दाखवून दिले, जे काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते। कृपया हे लक्षात घ्या। रामकृष्ण पिल्लई म्हणाले, कोणीही प्रयत्न केला नाही, पण तुम्ही ते करू शकता। न्यायव्यवस्थेचे काम कायदे बनवणे नाही, तर कायद्याचा अर्थ लावणे आणि निकाल देणे आहे। हे कायदेविषयक काम आहे। ते संविधानानुसार अधिकारांचे विभाजन कसे करू शकतात। नरेंद्र कुमार येकली म्हणाले, सर्वप्रथम संसदेत EPS 95 बाबत प्रश्न लिहिणाऱ्या व्यक्तीला संसद सदस्याने विचारलेल्या विषयाचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे। वरील प्रश्न वेळेचा अपव्यय आहे। त्याचवेळी सुरेंद्रनाथ गोविंदन म्हणाले, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय शोधू शकता आणि ते या फेसबुक कॉलममध्ये पोस्ट करू शकता, जेणेकरून EPS 95 संस्थेचे खोटेपणा आमच्यासमोर उघड करता येईल। जर आपण आपल्या हक्कासाठी लढलो तर आपल्याकडे काही महत्त्वाच्या कागदपत्राच्या प्रती असायला हव्यात। प्रमोद कपूर म्हणाले, खासदारांनी दिलेल्या उत्तरात व्यक्त केलेल्या विचारांशी मी सहमत आहे। आमच्या पेन्शन संघटनाचे नेते आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गरीब पेन्शनधारकांच्या निष्पापपणाचा गैरफायदा घेत आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।